श्री गणेशाय नमः. श्रीमद्भागवत कथासार स्कंद पहिला अध्याय 17. परीक्षिताचे कलीस शासन करण्यास प्रवृत्त होणे. सूत म्हणतो, त्या ठिकाणी अनाथाप्रमाणे मार खात असलेल्या गोमिथुनाला आणि राजचिन्हयुक्त अशा दंडधर क्षुद्राला राजाने पाहिले. तो शूद्र त्या गायीला एकसारख्या लाथा मारित होता. ते पाहून राजाने धनुष्य सज्ज केले व मेघतुल्य गंभीर वाणीने तो म्हणाला, मी लोकरक्षक असताना बलात्काराने दुर्बलांचा घात करणारा बलाढ्य तू कोण आहेस? तू अपराधी असल्यामुळे वधाला पात्र आहेस. त्यानंतर राजा त्या ऋषभाला म्हणाला, हे धेनुनंदना, तू दुःखी होऊ नकोस व ह्या क्षुद्राला भिवू नकोस. पृथ्वीला म्हणाला, हे माते, दृष्टांचा शास्ता मी असताना तुझे कल्याणच होईल. तू रडू नकोस. कृष्णभक्त राजाच्या राष्ट्रामध्ये तुमच्यासारखे दुःखी असू नयेत. आपत्काल नसताना मार्ग सोडून वागणाऱ्या अधर्मिष्ठांना यथाशास्त्र दंड करणे आणि स्वधर्मनिष्ठांचे पालन करणे हाच राजांचा मुख्य धर्म होय. धर्म म्हणतो, आर्तांना अभय देणारे वचन तुम्हा पांडव वंशजांना योग्यच आहे. कारण पांडवांच्या गुणसमुदायामुळेच भगवान कृष्णही त्याचे दौत्य करण्यास तयार झाला. हे श्रेष्ठ पुरुषा, आम्हा प्राणीमात्रास कोणापासून दुःख प्राप्त होते ते मुळीच समजत नाही. नाना प्रकारच्या वितंडवादांच्या योगाने प्राण्यास मोह पडतो. वितंडवादी म्हणतात, जीवाला आत्म्यामुळे सुखदुःखाने प्राप्त होतात. काही म्हणतात कर्माच्या योगाने सुखदुःखे प्राप्त होतात, तर काही म्हणतात तर्काला व वाणीला. अगोचर अशा परमेश्वरापासूनच सर्व काही होत असते. तेव्हा या मतामध्ये कोणते मत योग्य ह्याचा तू आपल्या बुद्धीने विचार कर. सूत म्हणतात, शौनका, याप्रमाणे त्या ऋषभरूपी धर्माचे भाषण ऐकून राजाने त्याचे खरे स्वरूप ओळखले व गोरूपी पृथ्वीसही ओळखले आणि त्यांचे सांत्वन केले व हातात खड्ग घेऊन तो कलीच्या वधास उद्युक्त झाला. हे पाहून कलीने भयभीत होऊन चरणावर मस्तक ठेवले. राजा त्याला म्हणाला, तू शरण आल्याने तुला अभय आहे, पण माझ्या देशामध्ये तू कोणत्याही प्रकारे राहू नकोस. तुझ्या योगाने प्रजा धर्मभ्रष्ट होते. सूत म्हणतात, हे राजाचे भाषण ऐकून कली म्हणाला, राजा, तू आज्ञा करशील तेथे मी राहीन. मला निर्भय असे स्थळ तूच शोधून दे. कलीची ही प्रार्थना ऐकून राजाने त्याला द्यूत, मद्यपान, स्त्रीसंग व हिंसा या 4 ठिकाणी राहण्यास परवानगी दिली आणि सुवर्ण हे आणखी 5वे स्थान दिले. म्हणून कल्याणेच्छूने या 5 गोष्टींची आसक्ती धरू नये. त्या परीक्षित राजाने तप, शौच व दया हे धर्म चालू करून पृथ्वीचे समाधान केले. सूत म्हणतात, तो महाभाग्यवान व कीर्तिमान परीक्षित राजा राज्य करीत असल्यामुळेच हे मुनिजन हो, तुम्ही स्वस्थ अंतःकरणाने यज्ञ करू शकतात. प्रथम स्कंदातील 17वा अध्याय समाप्त झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री कृष्णाय नमः.